हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तरी ब्राह्मण करुणी धुरे, स्त्रियादिक पैल मेरे, माझारी अधिकारे आपुलालेनी। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्मपरानंद मिशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 16व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 16व्या अध्यायातील 94 क्रमांकाची ओवी मी आपल्या पुढे वाचून दाखवलेली आहे। सगळ्यांनी ज्ञानेश्वरी काढा आणि ज्ञानेश्वरीत ही ओवी बघा। दिसली का? हां। भगवान श्रीकृष्ण परमात्मा या 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगतात। 15व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने ज्ञान सांगितलं आणि 15व्या अध्यायामध्येच भगवान परमात्मा सांगतात हे सगळं शास्त्र संपलं। इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तम मया नघ, एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत। भगवंताच्या दृष्टीने संपूर्ण गीता सांगून झाली, परंतु जरी ज्ञान सांगितलेलं असलं तरी सुद्धा तीव्र मुमुक्षु असतो त्याला लगेच ज्ञान होत असतं। सगळ्यांची बुद्धी सारखी नसते। काहींची बुद्धी अशी असते की काना वचनाचे भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनिया उठी कौनी एकूजो। पण अनेक बुद्धीचे प्रकार सांगतात गुरुवरे सांगतात। काही काही लोकांची बुद्धी कापरासारखी असते, कापुराच्या वाती। काही लोकांची जी बुद्धी असते ती कशासारखी? लाकडासारखी। लाकूड जे असतं त्याला पेटवावं लागतं, थोडंसं फुंकावं लागतं आणि मग ते पेट घेतं। आणि काही लोकांची बुद्धी जी असते ती शेणासारखी असते, म्हणजे जे पेटवायला जाईल त्यालाच विझवून टाकते। पण ज्यांची तीव्र बुद्धी आहे त्यांच्या जीवनात काही प्रतिबंध नाहीत, अशा लोकांना लगेच ज्ञान होतं। परंतु ज्यांना आता ज्ञान झालेलं नाही, मग का ज्ञान झालं नाही? कोण ज्ञानाच्या आडवं आलेलं आहे? कोण ज्ञानाला प्रतिबंध करतंय? आणि आम्हाला ज्ञान झालं तरी सुद्धा ते वाढत का नाही? ज्ञानाचा आनंद आम्हाला का मिळत नाही? तर त्याचं उत्तर देताना सांगितलं की दैवी संपत्ती आपल्याकडे कमी आहे आणि म्हणून ज्ञान सांगून सुद्धा, ज्ञान ऐकून सुद्धा आपल्याला त्या ज्ञानाचा अनुभव येत नाही। आणि आसुरी संपत्ती आपल्याकडे थोडीशी वाढलेली आहे, म्हणून ती ज्ञानाला काय करते? प्रतिबंध करते। म्हणून भगवान परमात्म्याने 16वा अध्याय आणि 17वा अध्याय
यांना पुरवणी अध्याय असं म्हटलेलं आहे। या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने परत ज्ञानाला प्रतिबंध करणारी, ज्ञानाला मदत करणारी संपत्ती दैवी संपत्ती म्हणून सांगितली, ज्ञानाला प्रतिबंध करणारी आसुरी संपत्ती सांगितली आणि याचा विस्तार पुढे आणखीन 17व्या अध्यायामध्ये केला। आसुरी संपत्ती जी सांगितलेली आहे ती आपल्याला त्याज्य करायची, त्याग करायची म्हणून सांगितली। दैवी संपत्ती जी सांगितली ती आपल्याला ग्रहण करायची म्हणून सांगितली। एखादा ज्ञानी महात्मा असेल त्याला सुद्धा ओळखण्याकरता ही संपत्ती आपल्याला उपयोगाला येते। त्याच्यामध्ये दैवी संपत्ती आहे का आसुरी संपत्ती आहे। आणि ज्ञान झाल्यानंतर सुद्धा जीवनमुक्तीचं जे विलक्षण सुख आहे, आनंद आहे, तो घेण्याकरता म्हणून सुद्धा आपल्या जीवनामध्ये दैवी संपत्ती असली पाहिजे, आसुरी संपत्ती नसली पाहिजे। आणि म्हणून दैवी संपत्तीचे भगवान परमात्म्याने किती गुण सांगितले? 26 गुण दैवी संपत्तीचे सांगितले आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण सांगितले। त्या 26 गुणांचा विचार आपण रोज करतोय। रोज एका गुणाचा विस्ताराने विचार आपल्याला करायचा आहे। गुणाचं चिंतन करत असताना टीकाकारांनी काय गुणाचं वर्णन केलेलं आहे, शंकराचार्य काय म्हणतात? पुढे सरून बसतो, फक्त इथं एक जागा ठेवते आनंदीची। तुम्ही विद्यार्थ्यांना पुढे बसू द्या। शंकराचार्य त्या ठिकाणी दैवी संपत्तीबद्दल काय सांगतात? मधुसूदन सरस्वती दैवी संपत्तीबद्दल काय सांगतात? शंकरानंद काय सांगतात आणि ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात याचा विचार चालू आहे। सगळ्यात पहिलं दैवी संपत्तीचा मुख्य गुण सांगत असताना तो अभय म्हणून सांगितला। आपल्याकडे दैवी संपत्ती आहे की नाही कशावरून ओळखायचं? आपल्या जीवनामध्ये भीतीरहित अवस्था प्राप्त झाली की नाही याच्यावरून ओळखायचं। आपल्याला जर सारखी भीती वाटत असेल, छोट्या छोट्या कारणामध्ये आपल्याला भय वाटत असेल, तर समजायचं आपल्याकडे अजून आसुरी संपत्ती आहे, दैवी संपत्ती आपल्याकडे थोडीशी अजून कमी आहे। ज्याला दैवी संपत्ती प्राप्त झालेली असतो तो कुठल्याही प्रकारे भीती बाळगत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट। भय नाही जन्म घेता, मोक्ष सुख हानू लाथा, तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची। आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ म्हटलेलं आहे। तुझ्या बळे पंढरीनाथा, झालो निर्भर तुटली व्यथा। म्हणजे भय कुठल्याही प्रकारचं त्याला वाटत नाही। आपण विचार करून आलो, भय जे असतं ते द्वैतात असतं आणि संतांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत शिल्लक राहिलं नाही। संत हे भगवत स्वरूप झाले, परमात्मा स्वरूप झाले आणि परमात्मा स्वरूप झाल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आता त्यांना कुठलं भय वाटत नाही। किंबहुना त्यांना जगात सुद्धा सगळा परमात्मा दिसतो। आपणच विश्व झाला किंवा हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला। मग निर्भय अवस्था संतांना प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते। अभय जो आहे तो सगळ्यात श्रेष्ठ गुण सांगितला आणि ते अभय प्राप्त करण्याकरता इतर जे गुण आहेत ते साधन गुण म्हणून सुद्धा आपण घेऊ शकतो। याच्यामध्ये आता सगळेच गुण जे आहेत सगळ्यांच्या करता नाहीत। काही ब्रह्मचर्याचे गुण सांगितले, काही वानप्रस्थाचे गुण सांगितले, काही संन्यासाचे गुण सांगितले आणि काही गृहस्थाश्रमी करता सुद्धा गुण सांगितलेले आहेत। अभय नंतर कोणता गुण सांगितला? सत्व संशुद्धी। कोणाला अभय प्राप्त होईल? निर्भय अवस्था कोणाला प्राप्त होईल? ज्याचा अंतकरण शुद्ध झालेला आहे त्याला निर्भय अवस्था प्राप्त होते
म्हणून दुसरा गुण सांगत असताना सत्व संशुद्धी हा गुण सांगितला. सत्व म्हणजे अंतःकरण आणि सत्व संशुद्धी शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण शुद्ध होणं. शेल घेऊन ये रे, शेल, चार्जिंग संपलं, शेल घेऊन ये. अंतःकरण शुद्ध होणं याला सत्व संशुद्धी असं म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता जीव हा परमात्मा स्वरूपच आहे. शास्त्रामध्ये असं वचन आलंय, चित्तम चित विजयानियात तकार रहितम यदी तकारो विषय ध्यासा जपा रागो मनव यथा. चित्तामध्ये जो एक तकार आलेला आहे तो विषय ध्यासाचा आहे. वास्तविक पाहता चित्त जे आहे ते चित्तच आहे. नाते समुद्राची होऊनी ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहले जेथ याता यात निमाले घनानंद जे. त्याच्याकडे सेल दिले होते अगोदर म्हणलो होतं, मी आले 10 मिनिटांनी येत होतो. येतोय ही मेहरबानी आहे. चित्त जे आहे ते चित स्वरूपच आहे. पण असं असताना सुद्धा विषय ध्यासामुळे ते चित्त बनलेलं आहे. आणि म्हणून अंतःकरण जेवढं जेवढं शुद्ध होत जाईल तेवढं तेवढं परमात्मा स्वरूपाचा आनंद, परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार माणसाला लवकर होतो. म्हणून दुसरा गुण सांगितला अभयम सत्व संशुद्धी. आणि हे प्राप्त होण्याकरता तिसरा गुण सांगितलाय, कोणता सांगा? ज्ञानेश्वरीत बघा, ज्ञानेश्वरीत, माझ्याकडे नका बघू. तिसरा कोणता गुण सांगितलेला आहे? ज्ञान योग व्यवस्थिती. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रवचन म्हणजे नुसतं प्रवचन नाही, पाठासारखंच आपलं प्रवचन आहे. म्हणून ज्ञान योग व्यवस्थिती. तर ज्ञान शब्दाचा अर्थ सांगितला. ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान किंवा परोक्ष ज्ञान. आणि योग शब्दाचा अर्थ केला शंकराचार्यांनी. योग म्हणजे त्या ज्ञानाचा आलेला अनुभव. आणि व्यवस्थिती शब्दाचा अर्थ आहे त्या ज्ञान आणि योगामध्ये तन्निष्ठ राहणं. श्रीगुरूंच्याकडे जाणं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. त्यांच्याकडे जायचं, श्रवण करायचं, मनन करायचं, निधिध्यासन करायचं आणि जे ऐकलंय ते आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. याला म्हणायचं ज्ञान आणि योग. आणि त्याच्यामध्ये व्यवस्थिती म्हणजे सारखं तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. किंवा ज्ञान योग शब्दाचा अर्थ सांगितला. ज्ञान म्हणजे साक्षात्कार आणि योग म्हणजे जीवन मुक्तीच्या सुखाकरता परत मनोनाश आणि वासनाक्षय करणं, परत भजन करणं, परत योगाभ्यास करणं, परत नामस्मरण करणं. म्हणजे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा जे काही जीवनामध्ये असलेले प्रतिबंध आहेत, जे आपल्याला सुख मिळू देत नाहीत, दूर अपरोक्ष ज्ञान होऊ देत नाहीत, त्यांना त्या ठिकाणी दूर करणं. म्हणून ज्ञान योग व्यवस्थिती हा तिसरा गुण सांगितल्यानंतर पुढचा कोणता गुण सांगितलेला आहे? दानम नावाचा गुण सांगितलाय. हा गृहस्थाश्रमी लोकांच्या करता गुण सांगितला बरं का. कोणी असं म्हणेल आम्ही त्या ठिकाणी ज्ञान कुठं करायला जाणार, आम्हाला योग कुठं करता येणार. तुम्हाला काही करता आलं नाही तरी तुम्ही काय करा, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. ज्ञानोबाराय म्हणतात तया नाव जाण ज्ञान
जे मोक्ष निधानाची अंजन, ज्ञान दान जे आहे ते मोक्ष निधानाचं अंजन आहे. मोक्षरूपी ठेवा प्राप्त करून देणारं अंजन म्हणजे डोळ्यात अंजन घातल्यानंतर जसा गुप्त ठेवा दिसतो तसा आपल्याला मोक्ष ठेवा दाखवून देणारा अंजन म्हणजे दान आहे. म्हणून ज्याला ज्याला शक्य होईल त्यांनी ते देण्याचा प्रयत्न करावा. अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, द्रव्यदान आहे. ज्याच्याकडे काहीच नसेल त्याने मान द्यायचा आहे, प्रेम द्यायचं आहे. ज्ञानदान सर्वश्रेष्ठात दान सांगितलं. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, दाता तोची एक जाना नारायणा स्मरण. सगळ्यात मोठं दान जर काय असेल तर त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करून देणं हे सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितलं. गोपीगीतामध्ये भगवंताच्या कथेच्या संबंधाने गोपींनी वर्णन केलंय. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि घृणंती ते भूरिदा जनाः. देवा, तुझी कथा जी आहे ती अमृतासारखी आहे. संसाराने तप्त झालेल्या जीवांना त्या ठिकाणी शांत करणारी तुझी कथा आहे. तव कथामृतम तप्त जीवनम श्रवण मंगलम, ऐकल्याबरोबर माणसाचं मंगल करून देणारी कथा आहे. बाकीची साधना जी असतात त्याच्यामध्ये साधन करायचं आणि कालांतराने फल मिळतं. पण श्रवण हे असं साधन आहे, कालांतराने फल देतं का लगेच फल देतं? लगेच फल देतं. ज्ञानोबाराय म्हणतात, एथ मोक्ष असे आईता श्रवणाची माझी, तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता. मोक्ष असे आईता श्रवणाची माझी, मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. श्रवणात माणसाला मोक्ष प्राप्त होतो. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. श्रवणाने सद्यो मुक्ती याला म्हणतात. मुक्तीचे काही प्रकार आहेत. एक क्रममुक्ती आहे आणि दुसरी सद्यो मुक्ती. ऐकल्याबरोबर मोक्ष प्राप्त करून देणारं हे साधन आहे. श्रवणा सवे सुमना समाधी जोडे म्हटलंय. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगत होतो मी? भूरिदा जनाः, भूरिदा जना ते सांगत होतो. तव कथामृतम श्लोक सांगत होतो. कविभिरीडितम म्हणजे मोठ्या मोठ्या कवींनी संतांनी याचं वर्णन केलेलं आहे. आणि जे कोणी कथेचं दान करतात, दुसऱ्याला कथा सांगतात, ते जगातले सगळ्यात मोठे दाते आहेत. हे सुद्धा एक काय आहे? दान आहे. आणि काल आपण जो दैवी शक्तीचा गुण पाहिला, दम म्हणजे काय? तर इंद्रिय निग्रहालाच काय म्हणतात? दम असं म्हणतात. मनुष्याच्या जीवनामध्ये दमाला सुद्धा फार मोठी किंमत आहे. दमाने आपल्याकडे सगळ्या शक्तीचा संचय होतो. शक्ती आपल्या जवळच आहे, पण आपल्यातली शक्ती सगळी बाहेर जाते इंद्रियांच्या द्वारे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जो दम करतो, इंद्रियांचा निग्रह करतो, त्याच्या जीवनामध्ये प्रचंड अशी शक्ती त्या ठिकाणी प्राप्त होते. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत असं सांगतात, ते कुठल्या तरी एका लायब्ररीमध्ये जायचे आणि पुस्तक घ्यायचे वाचायला. पुस्तक घ्यायचे, दिवसभर वाचायचे आणि लगेच दुसऱ्या दिवशी नेऊन परत द्यायचे, दुसरं पुस्तक घ्यायचे. तो जो लायब्ररीमध्ये काम करणारा मनुष्य होता तो म्हटला, महाराज तुम्हाला जर पुस्तकं वाचायची नसतील तर मला त्रास कशाला देता? रोज एक एक पुस्तक नेता, एवढी मोठी मोठी पुस्तकं, आणि रोज तुम्ही घेऊन जाता आणि लगेच दुसऱ्या दिवशी परत आणून देता. एखादं पुस्तक तरी व्यवस्थित वाचा. स्वामी विवेकानंद म्हटले, बाबा मी रोज जे पुस्तक नेतो ना ते सगळं वाचून काढतो. म्हटले एका दिवसात कसं काही शक्य आहे? एवढं मोठं जाड पुस्तक
स्वामी महाराजांनी त्यांच्या हातातलं जे पुस्तक होतं, जे परत द्यायला आणलं होतं, म्हटलं हे पुस्तक घे आणि याच्यातलं तुम्हाला काही विचार. त्या माणसाने मधलं पानावर विचारलं, या पानावर काय, त्या पानावर काय. स्वामी विवेकानंद झटाझट त्याची उत्तरं दिली. तो मनुष्य अवाक झाला. एका दिवसात एवढं मोठं पुस्तक वाचन करणं आणि ते सगळं डोक्यात ठेवणं, हे तुम्हाला कसं काय शक्य होतंय? स्वामी महाराजांनी सांगितलं, याच्याकरता मी माझ्या सगळ्या शक्तीचा संचय केलेला आहे. माझी शक्ती, मी ब्रह्मचर्याचं पालन केलंय. माझी शक्ती कधी मी त्या ठिकाणी नष्ट होऊ दिली नाही. आणि त्यामुळे माझी जी बुद्धी आहे, ऋतंबरा प्रज्ञा मला प्राप्त झालेली आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी असं म्हणतात, 50व्या वर्षी सगळी उपनिषद पाठ केली होती. गुरुवरी सांगत असतात, अमृतानुभवाचा पाठ जोग महाराज घ्यायचे आणि ऐकायला मोठे मोठे विद्वान यायचे. एक विद्वान सहज बोलता बोलता बोलले, महाराज तुम्ही सांगताय तो अर्थ बरोबरच आहे, पण त्याच्यापेक्षा हा अर्थ सरस आहे. तुमचं अजून उपनिषदाचं अध्ययन झालं नाही, त्यामुळे तुम्ही असा अर्थ करताय. जोग महाराज म्हणले, तो असं समजू नकोस मला उपनिषद येत नाही. आणि 50व्या वर्षी महाराजांनी सगळी उपनिषद पाठ करून टाकली. का? तत्र ऋतंबरा प्रज्ञा, शक्तीचा काय केलेला आहे? संचय. ज्याने शक्तीचा संचय केलाय, दम केलाय इंद्रियांचा, त्याच्या इंद्रियामध्ये एक विशिष्ट प्रकारची ताकद येते. लक्षात घ्या. बघा तुम्ही, एखाद्या माणसाला नुसता जर डोळे नसतील, आंधळा मनुष्य असेल, तर त्याच्या हातात ताकद येते, स्पर्शात ताकद येते, वासात ताकद येते. गुलाबराव महाराज असं म्हणतात की ते जोडव्याचा आवाज ऐकला तर ती बाई कोण आली ओळखायची. म्हणजे काय? दमाने माणसाला शक्ती प्राप्त होते. म्हणून आपल्या जीवनामध्ये माणसाने काय केलं पाहिजे? इंद्रियांचं दमन केलं पाहिजे. योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिय, तुकाराम महाराज म्हणतात. आधी इंद्रियाचं काय करा? दमन करा. दमन करायचं म्हणजे काय? इंद्रिय जी स्वेर सुटलेली आहेत तिकडून इंद्रियांना आवरायचं आणि परमात्म्याकडे लावायचं, चांगल्या ठिकाणी लावायचं. काल आपण विस्ताराने दम नावाचा दैवी गुण पाहून आलो. किती गुण झाले? आणि बाह्य इंद्रियाचे धेंडे, पिठोनी विधीचे नि दंडे, नेदीचे अधर्माकडे काहीच जाओ. बाह्य इंद्रियाचे धेंडे आणि कशाने पिटायचं? विधीचे नि दंडे. म्हणजे बाह्य जे इंद्रिय आहेत त्यांना विधीचे नियम लावायचे. काय पाहायचं? हे पाहायचं, हे पाहायचं नाही. हे खायचं, हे खायचं नाही. इकडे जायचं, इकडे जायचं नाही. हे चिंतन करायचं, हे चिंतन करायचं नाही. म्हणून तर आपल्याकडे मी काल सांगितलं, आपल्याकडे ही जी व्रत आहेत, एकादशी सारखी व्रत, काल बाबांचं उदाहरण मी सांगितलं. निर्जला एकादशी करत होते आणि त्यांना म्हटलं, बाबा कशाला निर्जला करायची? म्हटले, त्याच्याशिवाय इंद्रिय आवरता येत नाहीत आपल्या जीवनामध्ये. म्हणून एखादं तरी व्रत पाहिजे, एखादा तरी नियम पाहिजे. कारण त्या नियमामुळे आपल्याला इंद्रिय आवरण्याची शक्ती प्राप्त होत असते. जयाची आज्ञा आपण शिरी वाहे अंतकरण, मनुष्याकार जान ज्ञानची तो, असं म्हटलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीने दम नावाचा दैवी संपत्तीचा गुण सांगितला. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च. आणि आज आपल्याला जो दैवी संपत्तीचा गुण पाहायचा आहे तो कोणता पाहायचा आहे? यज्ञश्च. यज्ञ नावाचा दैवी संपत्तीचा गुण पाहायचा आहे. हा कितवा गुण आहे दैवी संपत्तीचा? 6वा गुण आहे. यज्ञ कशाला म्हणतात? पहिल्यांदा आपण थोडंसं यज्ञ संबंधाने शंकराचार्यांनी केलेलं यज्ञाचं व्याख्यान, इतर टीकाकारांनी केलेलं यज्ञाचं व्याख्यान पाहून ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञ शब्दाचा काय अर्थ केलेला आहे त्याचं आपण थोडंसं चिंतन करणार आहे. यज्ञ शब्दामध्ये यज धातू आहे. त्या यज धातूचे 3 अर्थ होतात.
देवता पूजन, दान आणि संगतीकरण. यज देवता पूजन, दान, संगतीकरणेषु असं धातुपाठ आहे. यज्ञ यज्ञ शब्द जो आहे तो यज धातूपासून झालेला आहे. जिथे जिथे यज्ञ शब्द येईल तिथे तिथे आपल्याला धातूवरून सुद्धा अर्थ करता आला पाहिजे. यज्ञ म्हणजे काय हो? देवतेचं पूजन म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे काय? जिथे दान आदान होतं तो यज्ञ. आणि यज्ञ म्हणजे काय? संगतीकरण म्हणजे सत्पुरुषाची संगती केली जाते, याला सुद्धा काय म्हटले जातं? यज्ञ. देवाची पूजा असेल तरी सुद्धा तो यज्ञ. एखादं दान धर्म चाललंय हा सुद्धा. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. म्हणून यज्ञ शब्द जो आहे तो अनेक अर्थाने वापरलेला आहे. गीतेमध्ये यज्ञ शब्दाचा अर्थ यज्ञो वै विष्णू असा केलाय. यज्ञ यज्ञ म्हणजे काय? विष्णू म्हणजे परमात्मा. आणि परमात्म्याच्या करता म्हणून जी जी काही क्रिया झाली केली जाते त्याला सगळ्याला काय म्हटलेलं आहे? यज्ञ आहे म्हटलंय. किंवा तिसऱ्या अध्यायामध्ये चला, ब्रह्मदेवाने सगळी सृष्टी निर्माण केली. भगवान परमात्मा सांगतात, सहयज्ञा प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती अनेन प्रशैष्यध्वम एषो स्त्विष्ट कामधुक. ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी निर्माण केली आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाने काय केलेलं आहे? यज्ञ निर्माण केलेला आहे. यज्ञ शब्दाचा तिथे जो अर्थ आहे तो आपापल्या वाट्याला आलेलं स्वधर्म किंवा कर्म याला सुद्धा यज्ञ म्हटलेलं आहे. प्रत्येकाला भगवान परमात्म्याने काहीतरी कर्म वाटून दिलेलं आहे, त्याला काय म्हणतात? यज्ञ. ब्राह्मणांचा यज्ञ वेगळा आहे, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र सगळ्यांना आपापला स्वधर्म भगवंतानी नेमून दिलेला आहे. याते उपासा मग आपैती पुरती काम, तुम्हा वर्ण विशेष विषय आम्ही हा स्वधर्मची विहिला असे. याते उपासामय आपैसे पुरती काम असं म्हटलेलं आहे. तुमच्या वर्णानुसार तुमच्या आश्रमानुसार प्रत्येकाला धर्म नेमून दिलेला आहे. आश्रमामध्ये आता ब्रह्मचर्य असेल त्याचा धर्म आहे. काय आहे ब्रह्मचर्याचा धर्म? ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरी. पुढे तो ग्रहस्थाश्रमी झाला 25च्या पुढे, धर्म बदलला. काय धर्म आहे? मग जोडून या धर्म. आश्रमी विचार षटकर्मी, यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह अशी षटकर्म करायला सांगितली. त्याच्यानंतर मग पुढे वानप्रस्थात गेला. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग आणि संन्यास अवस्था असेल तर संकल्प तो त्याग संन्यासाचा म्हटलंय. वेगवेगळे यज्ञ सांगितले. आपापल्या वर्णानुसार आश्रमानुसार आपल्याला आलेलं जे कर्म आहे त्याच्यामध्ये तो काय होतो? यज्ञ होतो. हाची सेव्य तुम्हा ऐकू, ऐसा सत्य लोक नायकू बोलता झाला. हे एक यज्ञ आहे. आपल्या वाट्याला आलेलं काम. आचार्यांनी यज्ञ शब्दाचा अर्थ करत असताना काही श्रौत यज्ञ सांगितलेत. अग्निहोत्रादी कर्म, अग्निहोत्र वगैरे घेतात लोक, ते अग्निहोत्रादी कर्म होम हवन वगैरे करणं त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. किंवा काही स्मार्त यज्ञ सांगितलेले आहेत. त्या स्मार्त यज्ञामध्ये देव यज्ञ आहे, पितृयज्ञ आहे, भूत यज्ञ आहे आणि मनुष्य यज्ञ सांगितलेला आहे. ग्रस्ताकरता विशेष करून हे 5 यज्ञ सांगितलेले आहेत. आपल्या घरामध्ये 5 प्रकारची हिंसा होते. झाडताना, कुटताना, दळताना, पाणी भरताना आणि त्याच्या निवृत्तीकरता हे 5 यज्ञ प्रत्येकाने केलेले आहेत, केले पाहिजेत. देवयज्ञ म्हणजे काय?
तर देवाचं पूजन करणं म्हणजे देवयज्ञ आहे. हो, देवाचं पूजन करणं म्हणजे देवयज्ञ सांगितलेलं आहे. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे. विमुख होईल गुरुभुक्ती, आदर न करील अतिथी, संतोष ने दिल ज्ञाती आपुलिया. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू, आतिले प्रमे प्रमुत्तू, केवळ भोगा सक्तू होईल जो. मग तया अपाव थोर आहे, जेने ते सकळ हातीचे जाये, देखा प्राप्तही न लाहे भोग भोगो. आपल्याला भगवंताने हे सगळं दिलंय, देवाने दिलेलं असल्यामुळे त्या देवांची पूजा करणं सुद्धा आपलं काम आहे. सूर्य रोज त्या ठिकाणी आपल्याला प्रकाश देतो. कधी आपल्याला सूर्याने लाईट बिल पाठवलं का? चंद्र सुद्धा आपल्याला संध्याकाळचा प्रकाश देतो. अग्नी आपल्याला उष्णता देतो. पृथ्वी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी राहायला जागा देते. मग पृथ्वीचा सुद्धा यज्ञ चालू आहे. सूर्य भगवंताचा सुद्धा यज्ञ चालू आहे. चंद्र भगवंताचा सुद्धा यज्ञ चालू आहे. अग्निदेवाचा सुद्धा यज्ञ चालू आहे. आणि या सगळ्या देवांचे आपल्यावर उपकार आहेत. म्हणून त्यांच्याकरता आपण थोडंसं कृतज्ञता दाखवणं हे आपलं काम आहे. ज्या पृथ्वीवर आपण त्या ठिकाणी घाण टाकतो, त्या पृथ्वीला स्वच्छ करण्याकरता सुद्धा आपण कधीतरी एखादा प्रयत्न केला पाहिजे. ज्या वायूमध्ये आपण त्या ठिकाणी दुर्गंधी सोडतो, वायू प्रदूषित करून टाकतो, तो वायू शुद्ध होण्याकरता एखादं झाड आपण लावलं पाहिजे किंवा अगरबत्ती धूप एखादा आपण लावला पाहिजे. त्याने वायूची शुद्धी होते. म्हणून ही जी यज्ञाची संकल्पना आहे, या यज्ञाच्या संकल्पनेमध्ये अग्नीमध्ये अनेक प्रकारच्या आहुती जाळल्या जातात. आणि आता संशोधन असं झालं, विज्ञानाने असं सिद्ध केलं, त्या यज्ञातून जो धूर निघतो त्याने सगळं वातावरण शुद्ध होतं. जिथं जिथं यज्ञ होतो तिथलं तिथलं वातावरण त्या ठिकाणी लगेच पवित्र होतं, शुद्ध होतं. आणि अशा शुद्ध वातावरणामध्ये तुम्ही बघा, यज्ञशाळेत गेलं तर कसं वाटतं. जिथे जिथे नेहमी यज्ञ होता तिथं असं पवित्र वाटतं. आणि पवित्र वातावरण झालं की तिथे पाऊस सुद्धा आपोआप पडतो. म्हणून यज्ञात भवती अन्नात भवन्ति भूतानि, पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्यो, यज्ञ कर्म समुद्भवा. जिथे जिथे चांगला यज्ञ झाला तिथे सुद्धा पर्जन्य पडतो. आणि जिथे प्रदूषण वाढलं असेल, हवा दूषित झाली, पाणी दूषित झालं, सर्व काही दूषित झालं, आणि मग अशा ठिकाणी पाऊस सुद्धा पडत नाही. म्हणून जिथे जिथे यज्ञ होतो तिथे तिथे त्या ठिकाणी पाऊस पडतो. म्हणून यज्ञ शब्दाचा अर्थ आहे जे अग्निहोत्रादी कर्म आहेत तेही यज्ञ आहेत. त्याच्यानंतर देवयज्ञ, देवयज्ञ म्हणजे देवतेचं पूजन करणं हा एक यज्ञ आहे. रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला शास्त्राने देवाचं पूजन करायला सांगितलंय. मगाशी तुम्ही सांगितलेली ओवी, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्ट येईल, देवान भावयतानेन ते देवा भावयंतु हा, परस्परम भावयंता, परितोष होईल देवता, आणि मग ते तुम्हा इच्छिता अर्थात ते देतील. म्हणून देवयज्ञ सांगितलाय. त्यानंतर पुढे पितृयज्ञ सांगितलाय. आपले जे पितर गेलेले आहेत आपल्याला सोडून, त्यांनी सुद्धा आपल्यावर फार मोठे उपकार केले. आईचे उपकार आहेत, वडिलांचे उपकार आहेत, आजोबांचे उपकार आहेत, आजीचे उपकार आहेत, पंजोबांचे सुद्धा आपल्यावर काय आहेत, उपकार आहेत. म्हणून हे सगळे गेलेले किंवा आपले विद्यावंशाचे जे आहेत ते सुद्धा पितरच आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होणी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे, ते सुद्धा आपले वडील वाडवडील होऊन गेले. त्यांचं स्मरण आपण करणं, त्यांच्याकरता श्राद्ध वगैरे करणं हे त्या ठिकाणी काय आहे, आपलं कर्तव्य आहे. म्हणून आज अक्षय तृतीया आहे. आजच्या दिवशी बरीच लोक काय करतात, पितृ कार्य करतात, पितरांचं सुद्धा श्राद्ध करतात. आणि म्हणून त्याला पितृयज्ञ असं म्हटलंय.
कारण त्या आपण जर पितरांचं कार्य व्यवस्थित केलं तर सगळे पितृदोष निवृत्त होतात, पितर संतुष्ट होतात आणि ते त्या कुलामध्ये जे काही लोक आहेत त्यांना आशीर्वाद देतात. मोदन्ते पितरो नृत्यन्ते देवता सनाथाच येर भूभवती म्हटलेलं आहे. पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि मग याची सगळी कामं व्यवस्थित होतात. त्या कुळामध्ये संततीला काय अडचण येत नाही, कोणी रोगी होत नाही, कारण पितरांचं कार्य व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणून प्रत्येकाला पितृयज्ञ सुद्धा रोज करायला सांगितलेला आहे, ठराविक दिवशी करायला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आहे भूतयज्ञ. हा भूतयज्ञ काय आहे? भूत म्हणजे ते भूत घ्यायचं नाही, जे जे भेटे भूत, म्हणजे जेवढी सगळी भूत मात्र आहेत या सगळ्यांच्या सुद्धा आपल्यावर काहीतरी काही उपकार आहेत. त्यांच्या प्रसन्नतेसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे. याला बली वगैरे देणं आहे. आपल्या गाईला आपण घास देतो, हा काय आहे? भूतयज्ञ आहे. किंवा कावळ्याला सुद्धा त्या ठिकाणी बली ठेवतात, हा सुद्धा काय आहे? भूतयज्ञ आहे. भूतदया गाई पशुचे पाळन तानेल्या जीवन वना माझी. जेवढे काही त्या ठिकाणी पशु पक्षी सगळे लोक असतील त्यांच्याकरता हा, प्राणी असतील त्यांच्याकरता हा भूतयज्ञ सांगितलेला आहे, तोही केला पाहिजे. आणि नंतर आहे मनुष्ययज्ञ. मनुष्ययज्ञामध्ये अतिथीची सेवा. विमुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती म्हटलेलं आहे. म्हणून अतिथीसाठी सुद्धा यज्ञ करायला सांगितलंय. भगवान परमात्म्याने 4थ्या अध्यायामध्ये जवळजवळ अनेक 12 यज्ञ सांगितले. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मवतेन गंतव्य. आपण जेवण करतो हा सुद्धा काय आहे? यज्ञ आहे. आपण करतोय ती प्रत्येक क्रिया यज्ञ. आपलं पाहणं सुद्धा यज्ञ आहे. कधी? देव पाहत असेल तर, बरं का, देवा करता पाहत असेल तर पाहणं यज्ञ आहे. देवाच्या प्राप्तीकरता ऐकत असेल तर ऐकणं यज्ञ आहे. देवाच्या प्राप्तीकरता चालणं असेल तर चालणं यज्ञ आहे. देवाच्या प्राप्तीकरता भोजन करणं असेल तर ते भोजन करणं सुद्धा काय यज्ञ आहे. म्हणून भगवंतांनी तिथे जवळजवळ अनेक यज्ञ सांगितले. द्रव्य यज्ञ अस्तपो यज्ञ योग यज्ञ अस्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय संशिता व्रताः असं भगवान परमात्मा सांगितले. द्रव्य यज्ञ सांगितला. द्रव्य यज्ञाचा विचार झाला दान या पदामध्ये. आपल्याकडे जे जे काय असेल ते दुसऱ्याला देणं, चांगल्या कार्याकरता वापरणं, विहिरी बांधणं, तलाव बांधणं, धर्मशाळा बांधणं हा द्रव्य यज्ञ आहे. तपो यज्ञ सांगितलाय. आता या तपामध्ये याचा पुढे विचार आपल्याला सांगायचा येणार आहे. त्याच्यानंतर योग यज्ञ सांगितलाय. योग करणं म्हणजे इंद्रियांचं संयम करणं वगैरे हे सुद्धा योग यज्ञामध्ये येतं. स्वाध्याय यज्ञ आता याचाही विचार पुढे येणारच आहे. अशा अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. आपल्या वाट्याला आलेलं काम व्यवस्थित करणं हा सुद्धा फार मोठा यज्ञ आहे. आता ज्ञानोबारांनी यज्ञाच्या संबंधी काय लिहिलंय ते आपल्याला पाहायचंय. सगळ्यांनी वळ्या बघा. ओळी क्रमांक 94. तरी ब्राह्मण करुणी धुरे स्त्रियाधिक पैल मेरे माझारी अधिकारे आपुलालेनी. ज्ञानोबाराय बोलतात ब्राह्मण करुणी धुरे, ब्राह्मणांना श्रेष्ठ मानून पुढे करून आणि स्त्रियाधिक पैल मेरे म्हणजे ब्राह्मणापासून ते श्री क्षुद्राधिकापर्यंत सगळ्यांना घेतलं ज्ञानोबारायांनी. माझारी अधिकारे आपुलालेनी आणि ब्राह्मणापासून ते श्री क्षुद्राधिक यांच्यापर्यंत असा अर्थ मामांनी केलाय बरं का. आणि काहींनी असा अर्थ केलाय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनाच घेतलंय. श्री शूद्र सो चातुर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः. त्या ठिकाणी कर्मानुसार सुद्धा घ्यायचा. एखाद्या हलक्या जातीत असलं त्याचं कर्म श्रेष्ठ असेल तो त्या जातीचा समजायचा आणि उच्च कुळातला आहे परंतु कर्म जर श्रेष्ठ नसेल तर तो हलका आहे. प्रत्येकाला भगवान परमात्म्याने काय काय नियमन दिलेले आहेत.
प्रत्येकाचं काम नेमून दिलेलं आहे, त्याने ते काम करायचं आहे. जसं ज्ञान सांगणाऱ्यांची गरज आहे, त्याप्रमाणे संरक्षण करणाऱ्यांची सुद्धा गरज आहे. त्याचप्रमाणे व्यापार देवाणघेवाण करणाऱ्यांची सुद्धा काही गरज आहे आणि काही लोक सेवा करणाऱ्यांची सुद्धा गरज आहे. सगळ्यांना सगळं जमतं असं नाही. काही लोक प्रवचन चांगलं करू शकतात पण त्यांना झाडू मारता येत नाही. त्यांच्या घरात जर जाऊन पाहिलं तर सगळा कचराच. प्रवचन चांगलं करतो, सेवेवर व्याख्यान चांगलं करतो, पण हातात झाडू घेऊन सेवा कर म्हटलं की त्याला जमत नाही. काही लोक जे असतात ते सेवा चांगली करू शकतात, स्वभावतः सेवेचा गुण त्यांच्यामध्ये असतो. उत्कृष्ट रीतीने सेवा करणं याच्यातच त्यांना कृतकृत्यता वाटते. काही लोक जे असतात स्वभावतःच त्यांच्यामध्ये थोडंसं बल असतं, रक्षण करण्याची जबाबदारी ते घेऊ शकतात, आणि काही स्वभावानेच वैश्यवृत्तीचे असतात. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचं काम करायचं आहे. म्हटले डॉक्टर निघाले हॉस्पिटलला, रस्त्यात ट्रॅफिक जाम झालं होतं. का तर तिथं अपघात झाला होता, आणि अपघात झाल्यामुळे पोलिसांनी काय केलं, त्याला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. आता पोलीस नसल्यामुळे सगळं ट्रॅफिक जाम झालं. मग डॉक्टर उतरले आणि ते पोलिसाच्या जागेवर उभे राहिले. कशा करता? ट्रॅफिक कंट्रोल करण्याकरता. आता डॉक्टरला ट्रॅफिक कंट्रोल होईल का? तिथं तोच मनुष्य पाहिजे. बरं तिकडे पोलीस गेले, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अजून पोचले नाहीत. ते म्हणले आता तो डॉक्टर येईपर्यंत मीच इंजेक्शन देतो. चालेल का? ज्याचं काम काय करायचंय त्यानेच करायचंय. पोलिसाचं काम पोलिसांनी करायचंय, डॉक्टरचं काम डॉक्टरने करायचंय, सीमेवर असलेल्या त्या सीमारक्षकाचं काम सैनिकाचं त्याने करायचंय. म्हणून हे विभाग पाडलेले आहेत, ते गुण आणि कर्म याच्यानुसार आहेत. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेने यथागम विधी यजिजे. जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म, ज्याच्या करता जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म, देवता धर्म सांगितलेले आहेत, देवता सांगितलेले आहेत किंवा धर्म सांगितलेले आहेत. प्रत्येकार्था सांगितलंय. कोणी सांगितलंय? ते तेने यथागम विधी यजिजे. आगम म्हणजे वेद किंवा शास्त्र पुराण वगैरे, त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन आलंय. प्रत्येकाने कोणत्या देवाची उपासना करायची, कशी उपासना करायची, हे सगळं शास्त्राने त्या ठिकाणी सांगून ठेवलंय. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. पण त्याने त्या देवतेची पूजा केली पाहिजे. प्रत्येकाला त्या ठिकाणी देवता पूजन सांगितलंय, यज्ञ सांगितलेलं आहे. आपण यज्ञाचा विचार पाहून आलो. भूत यज्ञ आहे, देव यज्ञ आहे, पितृयज्ञ आहे आणि मनुष्य यज्ञ आहे. जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म, सर्वोत्तम देवता धर्म सांगितलाय. आता देवता सुद्धा अनेक आहेत, त्या देवतेमध्ये सुद्धा सर्वोत्तम देवता कोणती आहे? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. सगळ्या देवामध्ये श्रेष्ठ देव असलेला परमात्मा आहे. त्या परमात्म्याची उपासना आपल्या जीवनात घडणं, आगा जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म, देवाची आपण उपासना केली पाहिजे. कारण परमात्म्याने आपल्याला हा देह दिलेला आहे. परमात्मा या सृष्टीचा चालक मालक आहे, संचालक आहे. आणि देवाची कृपा संपादन करणं, देवाच्या बाबतीत कृतज्ञता बाळगणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेने यथागम विधी यजिजे. त्याची ते देवता आणि धर्म म्हणजे देवाची उपासना करायची ना, त्याला जो स्वधर्म सांगितलाय तो त्याने व्यवस्थित करायचा आहे. उदाहरणार्थ ब्राह्मण असेल तर त्याचा स्वधर्म वेगळा आहे.
काय ब्राह्मणाचे धर्म सांगितले? शमो दमस्तपः शौचम, ज्ञान विज्ञान आस्तिक्यम ब्रह्म कर्म. हे विद्यार्थ्यांनी सांगायला पाहिजे. आता आनंदी महाराज सांगू राहिले. ब्राह्मणाची कर्म काय, वैश्याची कर्म काय, क्षत्रियाची कर्म काय? क्षौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्ये पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम कृषिगौ रक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत केलिया निभ्रांत सापडे चित्तो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात तेने ते यथागम विधी यजिजे. माऊली सगळ्यांना सांभाळतात, त्यामुळे आपणही सांभाळून घ्यायचं. आता काय करायचं? बहुतेक 10% इथं बस आळंदीत माऊलीच्या शेजारी असतात ते 10% असेच आहेत. हा, कोणाचा 1 स्क्रू गेलाय, कोणाचा 2 गेलेला आहे. जय जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म तो तेने यथागम. यथागम म्हणजे जसं शास्त्रात सांगितलंय त्याप्रमाणे. ओळीचा अर्थ करत असताना त्या ओळीमध्ये जी पद आहेत त्या पदाकडे थोडं लक्ष द्यायचं. जया जे सर्वोत्तम, उत्तम, सर्व उत्तम सांगितलंय. सर्व धर्मामध्ये उत्तम देवता, भजनीय देवता धर्म. जे देवता आणि धर्म भजनीय सांगितलेले आहेत. भजनीय म्हणजे भज सेवायाम, भजन करणं, आश्रय करणं, सेवा करणं. आणि कोणी सांगितलंय ते तेने यथागम, आगमात सांगितलंय, शास्त्रात सांगितलंय. पंचरात्रागम आहे. भक्त असेल तर त्याने काय केलं पाहिजे, कशी भक्ती केली पाहिजे तिथं सांगितलंय. ब्रह्मचर्य असेल त्याने कसं वागलं पाहिजे, गृहस्थ असेल त्याने कसं वागलं पाहिजे, त्याने कोणत्या देवाची उपासना करायची, ब्रह्मचर्याच्या देवाची कोणत्या उपासना करायची, किंवा प्रत्येकाकरता यज्ञाची वेगवेगळी देवता सांगितली, कशी उपासना करायची. यथागम विधी कीजे, त्याप्रमाणे यजिजे म्हटलंय. विधी यजिजे, विधीने त्याचं काय करायचंय, उपासना केली पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात जैसा द्विज षटकर मे करी शूद्र तया ते नमस्कारी की दोही सई सरोवरी निपजे यागो. ज्याप्रमाणे द्विज जो असतो, ब्राह्मण जो असतो, तो षटकर्म करतो. यजन, याजन. यजन म्हणजे यज्ञ करणं, याजन म्हणजे दुसऱ्याकडून यज्ञ करून घेणं. अध्ययन, स्वतः तो अध्ययन करतो. अध्यापन म्हणजे दुसऱ्याला शिकवणं. आणि नंतर दान, दुसऱ्याला दान देतो. आणि प्रतिग्रह म्हणजे दुसऱ्याकडून तो घेतो सुद्धा. अशा पद्धतीने ब्राह्मण जो असेल तो सगळे यज्ञ करतो. द्विज षटकर्मे करी. आणि शूद्र काय करतो, शूद्राला ही 6 कर्म सांगितली नाहीत. त्याला फक्त परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि त्याने सेवा करायची. पण त्याने सेवा केली तरी सुद्धा ब्राह्मणाला जे पुण्य मिळालं ते सहज त्याला प्राप्त होतं. म्हणजे काय, एखाद्या माणसाने ज्ञानेश्वरी सांगितली, त्याला जे पुण्य मिळतं ते ज्ञानेश्वरी चालली तिथं झाडू मारणाऱ्याला सुद्धा मिळू शकतं. म्हणून सेवेचं काम सुद्धा काय हलकं नाही. द्विज षटकर्मे करी शूद्र तया ते नमस्कारी. आणि त्याला त्या ठिकाणी झाडू मारून तो फक्त त्याला नमस्कार करतो, मोठ्यांना नमस्कार करतो. तर त्याला सुद्धा काय होतं की दोही सई सरोवरी निपजे यागो. विहित धर्म पाळल्यामुळे दोघांनाही सारखाच त्या ठिकाणी यज्ञाचं फल मिळतं. म्हणून आपल्या आपल्या वाट्याला आलेलं कर्म माणसाने केलं पाहिजे. तैसे अधिकार पर्याय लोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परी विष फळाशेचे न घापे माझी. अधिकार पर्याय लोचे हे यज्ञ करणे सर्वांचे. म्हणून जसा जसा अधिकार असेल
त्याच्यानुसार त्याने अधिकाराचा पुरेपूर विचार करायचा. अधिकार पर्याय लोचे म्हणजे अधिकाराचा आलोकन करून मला कोणता यज्ञ केला पाहिजे, मी त्या यज्ञाचा अधिकारी आहे का, त्या यज्ञाचं नेमकं फळ काय आहे, हे यज्ञ करणे सर्वांचे. प्रत्येकाने तो आपल्या आपल्या अधिकारानुसार यज्ञ केला पाहिजे. परी विष फळाशीचे न घापे माझे. परंतु यज्ञ करत असताना कुठली फळाची आशा मनामध्ये ठेवायची नाही. कारण फळाशेला इथं ज्ञानोबारांनी काय शब्द वापरलाय, विष. विष जसं घेतलं की मारक होतं. अन्नाबरोबर जर विष सेवन केलं तर ते अन्न तारणार आहे, तेच मारणार होतं. तसं कोणताही यज्ञ करत असताना तो फलाच्या इच्छेने केला तर तो आपल्या उद्धाराला कारण न होता आपल्या बंधनाला कारणीभूत होतो. म्हणून यज्ञ तर तुम्ही करा, पण यज्ञ करत असताना फळाची इच्छा कुठल्याही प्रकारे ठेवू नका. फल त्या ठिकाणी सोडून कर्म करायचं. आपलं ते स्वधर्म आहे, आपलं ते स्वकर्म आहे. मला हे देवाने दिलेलं, मला देवाची सेवा आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केलिया होय अपारा तोषाला. मग ते पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायत आहे. महाभारतामध्ये गोष्ट आली, आपण नेहमी ऐकतो. हे जाजली नावाचे ऋषी होते. त्यांनी खूप तपश्चर्या केली. त्यांना त्यांच्या अशा जटा वाढल्या आणि त्या जटेमध्ये पक्षी राहत होते. एकदा स्नाना करता गेले आणि ते जटा सोडल्याबरोबर त्याच्यामध्ये एक बगळी होती. ती आकाशात उडाली आणि ते स्नान करून बाहेर येईपर्यंत ती बगळी वरच होती. पण तिने देहधर्म केला आणि तो त्यांच्या अंगावर पडला. म्हणजे मी आता स्नान करून आलो आणि या बगळीने माझं शरीर खराब केलं. राग आला. असं रागाने त्या बगळीकडे पाहिलं. आकाशात जाळ झाला आणि बगळी जळून भस्मसात झाली. त्यांना त्या तपश्चर्याचा थोडासा अभिमान झाला. काय माझं सामर्थ्य, मी पाहिलं तर बगळी जळून जाते. आणि आता दुपारी भिक्षा मागण्याकरता म्हणून एका गृहस्थाच्या घरी आले. भिक्षा मागत असताना ओम भवती भिक्षाम देही म्हटलं. 2-3 वेळा म्हटलं. आज जी माऊली होती तिचे पती आजारी होते. पतीचं मस्तक मांडीवर ठेवलेलं होतं. ते खाली ठेवेपर्यंत यायला थोडासा तिला काय लागला, वेळ लागला. पतिव्रता होती ती. रागाने लाल झालेले ऋषी, फार वेळ झाला म्हणून त्यांना राग आला. त्या माऊलीने गपचूप आपली त्याच्या झोळीत भिक्षा टाकली आणि हात जोडले आणि म्हणले, महाराज तुमचे डोळे लाल झालेले दिसतात. किती जरी तुम्ही रागावले मी काय बगळी नाही जळून जायला म्हटले. असं म्हटल्यानंतर महाराज थंडगार झाले. पाय धरले बाईचे. अहो बाई, मी जंगलामध्ये ती बगळी मारली, मी आणि बगळी एकटेच दोघंच होतो, तुला कसं काय कळलं? म्हटले, बाबा माझ्या वाट्याला आले काम मी देवाची पूजा म्हणून करते, म्हणून देवाने मला ही सिद्धी दिलेली आहे. मला सगळ्यांच्या मनातलं कळतं, बाहेर काय झालंय तेही कळतं. आणि तुम्हाला ही सिद्धी पाहिजे असेल ना तर तुम्ही एक काम करा. शेजारच्या गावामध्ये एक तुलाधार नावाचा वैश्य आहे, त्याच्याकडे जा, म्हणजे तो तुम्हाला मार्गदर्शन करील, मी करू शकत नाही. बाबांचा फोन घ्या बंद करून टाका, त्यांना बंद करायचं नाही. घ्या इकडे द्या बाबा, बाबा यांना द्या, बंद करून देतील तुम्हाला. तुलाधार नावाच्या वैश्याकडे गेले महाराज. दुकान चालू होतं, खूप गर्दी होती. आता तुमचं लक्ष त्याच्याकडे नको, सगळ्यांचं. आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची सेवा म्हणून करायचं. तुलाधार वैश्याकडे गेले आणि गेल्यानंतर गर्दी होती. तो म्हणायला लागला, थोडं 10 मिनिटं थांबा. 5 वाजले, ठीक आहे, मला पण माहिती आहे, पण गर्दी आहे जरा. मला माहिती आहे तुम्ही बाईकडून आला आणि ते बगळीचंही मला माहिती आहे. तो गारच झाला. त्याचं सगळी गिराईका संपल्यानंतर म्हटलं, तुम्हाला कसं काय कळलं मी बाईकडून आलो? बरं तेव्हा काही फोन वगैरे ना, ते महाभारत काळातलं चाललंय.
तुम्हाला कसं कळलं ती बगली जळाली ते? मी वैश्य, त्या ठिकाणी वैश्य आहे, माझ्या वाट्याला आलेलं काम ईश्वराची सेवा म्हणून करतो, माझ्या समोरचा ग्राहक हा देव आहे या भावनेने मी त्या ठिकाणी माझा व्यापार करतो, आणि म्हणून मला देवाने ही सिद्धी प्राप्त करून दिली. कशा करता? तैसे अधिकारी पर्यायलोचे यज्ञ करणे सर्वांचे, परी विष फळाशेचे न घापे माझी. यज्ञ करत असताना कुठल्याही प्रकारे फळाशेचं विष त्याच्यात घालायचं नाही. म्हणेन फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावा हा चांगू निरोप माझा. फलासक्तीमध्ये गुंतला, कर्म जे बांधत असतं माणसाला ते दोन गोष्टींनी बांधतं, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि फलाचा स्वादू, या दोन्हीचा नाव बंधू कर्माचा. की म्हणून कर्म तर करायचं, पण फलाची कुठलीही इच्छा करायची नाही, देवाची सेवा म्हणून करायचं. हो, फलाची आशा सोडून कर्म करायचं. आणखीन अनेक ठिकाणी फलाचा विचार केलाय. आणखीन काय सोडायचं? आणि मी करताय सा भावो, नेदिजे देहाचे निद्वारे जावो, ना वेदाज्ञेशी तरी ठावो होईजे सोय. फलाची आशा करायची नाही. ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली, ते कॉपीराईट लावून दिला का? नाही नाही, मला याच्यातून एवढं उत्पन्न आलं पाहिजे, नाही नाही, मी केलंच नाही, कुठल्याही प्रकारची इच्छा नाही. एवढं मोठं कार्य तुकाराम महाराजांनी केलं, एवढं मोठं कार्य संतांनी केलं, पण त्याच्यातून कुठलीही फलाची अपेक्षा साधू संतांनी केली नाही. किंबहुना तुमचे केले येत माझे ओरले पाईकपण. म्हणजे फलाची तर इच्छा नाही, पण मी करताय सा भावो, नेदिजे देहाचे द्वारे जावो. आणि कर्म केल्यानंतर मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे झाला, असा कर्तृत्वाचा अभिमान सुद्धा निर्माण होत असतो. हा सुद्धा आपल्याला त्या कर्माबरोबर बांधत असतो. एक तर फलाची इच्छा बांधते, नाहीतर कर्तृत्वाचा अहंकार बांधतो. फलाची इच्छा तर सोडायचीच आहे, पण कर्तृत्वाचा अहंकार सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचा नाही. मी करता ऐसा भावो, नेदिजे देहाचे द्वारे जावो. मी करता आहे असं म्हणायचं नाही. हे मजची स्तव जाहले, परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणितले, नाही जाणितले तो गुंतला गा. म्हणून करायचंय सर्व, पण मी करता असा भाव नाही. कारण काय? करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्व चळतसे जेने परमात्मेने. अर्जुन महाराजांना सुद्धा दुःख का झालं? जैसा जो व्यापार होत आहे तो मी करत आहे ऐसे न म्हणे. अर्जुन महाराजांना जे दुःख झालं त्याचं कारण काय? कर्तृत्व अभिमान निर्माण झाला. आणि फलामध्ये त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगायचं. आता मी सांगून थकलोय. अर्जुन महाराजांनी त्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभिमान घेतला. स्वदेहा नाम अर्जुनो, स्वदेहा नाम परदेहा नाम स्वजनो, संग्रामा नाम मलिनो पापाचारो. परंतु मी एक जगी अर्जुनो, ऐसा देही वाहे अभिमानो, कौरवाते स्वजनो आपुले म्हणे. म्हणून आणि मी एक करता ऐसा भावो, नेदिजे देहाचेने द्वारे जाओ. म्हणजे कुठलाही यज्ञ करा, वाट्याला आलेलं स्वकर्म करा, देवतेची पूजा करा, भूतयज्ञ करा, पितृयज्ञ करा, अतिथीची सेवा करा, पण हे सगळं करत असताना मी केलं असं म्हणायचं नाही. आणि त्याच्यातून काही फलाची इच्छा ठेवायची नाही. मी करता ऐसा भावो, नेदिजे देहाचेने द्वारे जावो. देहाच्या द्वारात आत जाऊ द्यायचं नाही. म्हणजे काय? आत अहंकार उठू द्यायचा नाही, मी केलं म्हणून. आणि वेदाज्ञेशी तरी ठावो होईजे सोये. आणि वेदाच्या जेवढ्या आज्ञा आहेत, मग तुम्ही असं म्हणेल, कोणी असं म्हणेल कर्तृत्व अभिमान घ्यायचा नाही आणि फलाची इच्छा करायची नाही. मग करायचं कशाला?
कारण माणसं जे करतात काहीतरी फलाची इच्छा असली तरच करतात. कोणीतरी म्हणतं हा यांनी हे केलं त्यांनी ते केलं म्हणून करतात, यांच्यामुळे हे झालं त्यांच्यामुळे हे झालं, थोडंसं नाव येतं कुठंतरी म्हणून करतात, किंवा काहीतरी फल मिळणार असतं म्हणून करतात. मग एखादा म्हणेल करणारच नाही मी, तर ज्ञानोबा म्हणतात ना वेदाज्ञेशी तरी ठावो होई जे सोयी. वेदाची शास्त्राची जी आज्ञा आहे त्याचं स्थान आपण व्हायचंय, म्हणजे त्याने सगळं सांगितलेलं आहे ते आपण जसंच्या तसं करायचंय, करत राहायचंय. फक्त करताना कर्तृत्वाचा अहंकार घ्यायचा नाही आणि त्या ठिकाणी फलाची इच्छा ठेवायची नाही. असं जर केलं, अर्जुना एवं संज्ञो सर्वज्ञ दान यज्ञो सर्वत्र जान यज्ञो. अर्जुना एवं संज्ञो सर्वत्र जान यज्ञो कैवल्य मार्गेचा अभिज्ञो सांगाती. हा अर्जुना ही जी संज्ञा आहे याला सर्वत्र यज्ञ असं म्हणतात. सर्वत्र म्हणजे वेदात शास्त्रात अशा ठिकाणी सर्वत्र यज्ञ म्हणतात. किंवा आपल्या वाट्याला आलेलं काम ईश्वराची सेवा केली तर आपल्या वाट्याला आलेलं किंवा जी जी क्रिया आहे तो आपला यज्ञ होतो. सर्वच काही यज्ञ होतं. बसणं यज्ञ. आता आपण बसलोय देवाकरता बसलोय, आपलं बसणं काय झाला यज्ञ झाला. जरी 10 मिनिटं जास्त बसलो तरी 10 मिनिटं जास्त यज्ञ झाला. म्हणून काळजी करायची काही काम नाही. एवं यज्ञो सर्वज्ञ जान यज्ञो कैवल्य मार्गेचा अभिज्ञो सांगाती. हा यज्ञ काय आहे, यज्ञाला काय म्हटलंय बघा ज्ञानेश्वरीत, माझ्याकडे बघण्यापेक्षा. कैवल्य मार्गीचा अभिज्ञो सांगाती. हा कैवल्य मार्गाचा हा सांगाती आहे. कैवल्य मार्ग म्हणजे मोक्ष मार्गाने आपण चाललोय. आपल्याला सगळ्यांना मुक्त व्हायचंय आणि मुक्त होत असताना त्या ठिकाणी कैवल्य मार्गाचा अभिज्ञ सांगाती. अभिज्ञ म्हणजे जाणता, जाणता कधी आपल्याला न सोडून जाणारा. आणि अभिज्ञ म्हणजे अभितः ज्ञानवान, त्या ठिकाणी पूर्ण माहिती असलेला अभिज्ञ हा वाटाडे आहे कैवल्य मार्गेचा. म्हणजेच काय, हळूहळू तो आपल्याला कैवल्य मार्गाने पुढे पुढे घेऊन जाणार आहे. कैवल्य मार्गामध्ये येणारे सगळे प्रतिबंध हा दूर करणार आहे. आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत केलिया निभ्रांत सापडेची तो. हो, ते वैराग्यासाठी आलेलं आहे. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्म हा यज्ञ आहे. यज्ञाचा विचार आपल्याला झालेला आहे. आता उद्या स्वाध्याय कशाला म्हणतात त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. दैवी गुणाचा उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वर हरविठ्ठल.